सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारक, केंद्रातील पेन्शनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यासंदर्भात आताच्या घटनेची मोठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर येत आहे. ACPI निर्देशांक जे आहेत ते जाहीर झालेले आहेत. महागाई भत्त्यासंदर्भात कोणती ती बातमी आहे, कधी महागाई भत्ता वाढणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असताना जुलै महिन्यापर्यंतचे ACPI निर्देशांक जे आहेत ते जाहीर झालेले आहेत. सध्या केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता दिला जातो, परंतु राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना मात्र अजून 2% महागाई भत्ता जो आहे तो अजूनही देण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर ACPI निर्देशांक जे आहेत ते नवीन आकडेवारी जाहीर करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये जानेवारी 2025 143.2, फेब्रुवारी 2025 142.8, त्याचबरोबर मार्च 2025 143, एप्रिल 2025 143.5, मे 2025 144, जून 2025 145 अशा पद्धतीचे ACPI निर्देशांक जाहीर झालेले आहेत. ACPI निर्देशांकावरती महागाई भत्ता ठरवण्यात येत असतो आणि या अनुषंगानं केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा, पेन्शनधारकांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा 3% वाढणार आहे. म्हणजेच त्यांना वरील आकडेवारीनुसार जुलैची DA वाढ जी आहे ती 3% इतकी असणार आहे, ज्यामुळे एकूण DA 55% वरून 58% इतका होणार आहे. परंतु राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र 2% वाढ जी आहे ती जानेवारीपासून प्रलंबित आहे. 7 महिन्याची थकबाकी आणि ऑगस्टपासून हा जो देय महागाई भत्ता जो आहे तो मिळण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 55% वरून 58% इतका होणार आहे आणि राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र ही 2% वाढ पूर्वीची जी आहे ती पूर्वीची आता या पार्श्वभूमीवर मिळण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे आहे. याच्यावरती मंत्रिमंडळ मीटिंगमध्ये जर स्वाक्षरी झाली तर ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगारासोबत 7 महिन्यांची थकबाकी आणि महागाई भत्ता देय जो आहे तो देय महागाई भत्ता ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगार पेन्शनसोबत मिळू शकतो. त्यामुळे निश्चितच या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना वाढलेला जो 3% महागाई भत्ता जो आहे तो पुढील सप्टेंबर ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. परंतु सध्या 2% वाढ जी आहे ती 2% वाढ रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तो प्रस्तावावरती पुढील आठवड्यामध्ये सही होऊन या संदर्भातला शासन निर्णय जो आहे तो शासन निर्णय निर्गमित होणार आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हा अतिशय मोठा महत्त्वपूर्ण शासन निर्णय असणार आहे. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.